नाही समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई खूप छान अनुभव आलेला आहे. हा 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 गुढीपाडव्याचा म्हणजे नवीन वर्ष चालू होतं ना आपलं हा मराठी हा नवीन हा वर्ष. हा हा त्या दिवशी चाललेला आहे. त्या अच्छा. दिवशी उठले मी लवकर झालं होतं आवरूनही. हा हा आणि मग नंतर गुढी वगैरे उभारली, स्वामींना वगैरे नैवेद्य वगैरे दाखवला. हा आणि हा मग माझ्या भावाचं नाकाचं ऑपरेशन झालं होतं, नाकामध्ये ते मांस वाढलं होतं ना. अरे अरे तिथं अरे हा. हाड पुण्यातच झालं होतं. हाड वाढतं याला ते. हा चिंचवड तिकडं पिंपरी चिंचवडला झालं होतं. आणि अच्छा. मग वडिलांचे सारखे फोन येत होते ना, की चुलत भाऊ आहे ना माझा तो, मग म्हणे जा तू तरी बघून ये. हा सक्का भाऊ नाहीये मला, पण आता नाही का हा म्हणजे जे आहे त्यालाच आपण नाही का मानतो ना आपलं. बरोबर बरोबर हा. मग वडिलांना वाटायचं त्याला पण वडील नाहीत ना. मग आई. वडिलांना सारखं वाटायचं की हा हिनं तर गेलं पाहिजे. मग वडिलांचे सारखे फोन यायला लागले. मग म्हणलं जाऊया आता आपण. हा मग हा मी आणि माझा मुलगा गेलो आम्ही. आणि तिथं मी जाताना विचारलेलं वडिलांना, तू काही खातो का? तर वडील म्हणले नारळ पाणी वगैरे हा घेतो. हा. मग जातानाच पाहिलं, हम्म. नारळ पाणी कुठे दिसतंय का पाहिलं, तर तिथं होते एका ठिकाणी. हा घेतले त्या दादांकडून आणि मी पैसे दिले. हा आणि पैसे पाकिटात टाकायचं ना, तर हा मी माझ्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणलं हे घे पैसे, वरती हम्म. लागतील तुला पेट्रोल. आणि बाकीचं ते पाकिट मी बॅग म्हणजे पिशवी होती ना हातामध्ये, हा हा पिशवीत हा. टाकायचं ते पाकिट तिथंच पडलं, अरे नारळाच्या त्या हातगाडीच्या तिथंच. अरे आणि मग बघायला गेले आणि बघून वगैरे झालं त्याला. आणि मग नंतर मी हे केलं. मग तिथे गेल्यानंतर माझा रिचार्ज संपला मोबाईलचा. आता काय करावं अगं म्हणून बाई. म्हणलं तर आणि ते लोकेशन आम्हाला तिकडं नवीनच होतो ना त्या एरियामध्ये. हा मग हा आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा माघारी तिचे बहिणीचे सासरे पण तिथंच होते बघा. मग त्या अच्छा. सासऱ्यांना पण पाहायचं होतं. मग हा त्यांना पाहायला जायचं होतं. आणि मग काय करणार मग दवाखान्याचं लोकेशन येत नव्हतं. मग म्हणलं आता रिचार्ज मारावा लागतोय कडे. मग हम्म. रिचार्ज मारायला गेले बघते तर म्हणजे रिचार्ज दुकानात गेलो आम्ही, तिथं हा रिचार्ज हा. मारला. आणि पैसे द्यायला पाकिट पाहते तर पाकिटच नाही. आता काय करावं मग नंतर अगं बाई. मग हा ना, मग दाजी तिथंच होते ना, भावाचे तिथंच बहिणीचे हम्म. मिस्टर. मग मी त्यांना म्हटलं अहो मी रिचार्ज मारलाय आणि माझं पाकिटच सापडलं नाही. आणि अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही का हम्म. ते नारळ पाणी वगैरे काहीच घेऊन जात नाहीत घेऊन जाऊ म्हणजे देत नाही, अगदी नाहीच बरोबर. घेऊन जात. मग मी हं, दाजींकडेच ती नारळ पाण्याची पिशवी आणि माझी ती हं, पाकिट वगैरे ते सगळं त्यातच दिलं होतं. हां, आणि विचारलं मी की म्हणलं दाजी तुम्ही बॅग घेतली त्यात पाकिट होतं का हो, म्हणलं नाही का असं विचारलं. हां, दाजी म्हणले अहो त्यात नारळ पाणीच होतं, कारण हं, ते खाली येऊन थांबले होते. एका वेळेस एकच माणसाला वरती सोडत होते. हां, हां, हां. दाजी म्हणले अहो नाहीये तिथं. मग न जाऊ त्यामध्ये. मग मी काय म्हटलं दाजी आता मला रिचार्ज पुरते तुम्ही पैसे पाठवा हो म्हणलं. आता ह्या हं, दुकानात मी रिचार्ज मारला आणि मला पुढचं त्या दुसऱ्या तिच्या बहिणीच्या सासऱ्यांना पण पाहायला जायचं होतं. हं, मग म्हणलं हं, आता कसं नाही का ते ही करणार मी, लोकेशन हं, कसं बघणार रिचार्ज नसेल तर. हं. मोबाईलवरती बरोबर आपल्याला घेऊन जातो मोबाईल लोकेशन. बरोबर, बरोबर. आणि मग दाजी म्हणे अहो तुम्ही काय घेतलं? मी म्हणलं मी नारळ पाणीच फक्त घेतलं. म्हणे हं, मग तिथं बघा बरं पडलं असेल का काय. तर हं, मी म्हटलं बाई एवढा वेळ झालाय आता हॉस्पिटलमध्ये आपण एक दीड तास बसलो इथं नाही का, म्हणजे हं, येण्या हं, जाण्यात आणि त्याच्यापाशी बसण्यात एक हं. दीड तास हे होऊन गेलाय, वेळ होऊन गेलाय. बरोबर. असेल का? आणि त्या दिवशी गुरुवारच होता ना, अच्छा. गुढीपाडव्याचा हां, दिवस होता. हां, हां. मग बरोबर. मी म्हणलं असेल का बरं स्वामी, असं मी एकदाच बघतो म्हणलं. आणि विश्वास ठेवला असं म्हणजे नाही का, म्हणलं हं, स्वामी असेल असेल बरं का असं मला वाटतंय. आणि असं नवीन वर्षच आहे, तुम्ही माझा म्हणजे असा म्हणजे विश्वासच ठेवला की तिथं असणारच आहे. एकदाच हां, फक्त मनातून असा विश्वास ठेवला. आणि हां. पुन्हा काही नामस्मरण नाही केलं. म्हणलं असलच असायलाच हवं बरं का स्वामी तिथं, असं मी हं, फक्त म्हणले. आणि मग गेले आणि थांबवली तिथे. त्यांनी गाडी पाहिलं बरं का, मी त्या हां. नारळ तिथं बरेच होते बायका घेत होते नारळ पाणी. हं, पण माझं सगळं लक्ष खाली होतं, नारळ ते गाडीच्या खाली दिसतंय हां. का, तर बरोबर तिथं पडलं होतं असं. आई आणि गं! जेवढे पैसे होते ना तेवढेच होते, काही इकडं तिकडं झालं नव्हतं बघा पैशाचं तरी. ओह! बघा. हा ना. आणि दीड दोन तासाचं अंतर होऊन गेलं होतं, 2-2.5 तास होऊन गेले होते. कारण आम्ही बघा. बऱ्याच वेळ तिथे खाली पण येऊन बसलो होतो, वर त्याच्यापाशी पण बसलो, पुन्हा नाही का रिचार्ज मारायला गेलो. मग किती अय्या! वेळ होऊन गेला. पण बघा. तिथंच होतं, फक्त असा विश्वासच ठेवला. मग म्हणलं बाई आता नाही का जास्त म्हणजे ही करण्यापेक्षा फक्त विश्वास ठेवला ना, की स्वामी बरोबर आपले हाक ऐकतात बाबा म्हटलं. अगदी, फक्त अगदी. एकदा चालू म्हणत की तिथं असायला पाहिजे स्वामी, हं. असेल तर बरं होईल.
पण असं वाटायचं ना हो की किती तिथे येतात ना नारळ पाणी घ्यायला उन्हाळ्याचे दिवस बरोबर असल्यामुळे. बरोबर. असेल का नाही हे पण किती म्हणजे एवढे. विश्वास ठेवलाय ना स्वामींवर. हा असं म्हणजे एक तिथं ठेवला मी बरोबर. पण असं हं. बाकीचं पण एक मन असं म्हणत होतं, आपलं मनच किती हे असते ना, असं मनच येत होते. मोठं पापी असतं आपलं. हा मग तसं येत होतं सारखं. पण मी म्हणलं नाही, एकदा ठेवला नाही विश्वास आता बास. आणि तुम्ही पण नाही हं. का म्हणे एकदा एका ताईंना सांगत होत्या की अनुभव ऐकताना मी पण ऐकलं होतं की तुम्ही म्हणे विचार किती पण येऊ द्या पण आपलं नामस्मरण चालूच ठेवायचं, चालूच ठेवायचं. हां, त्याचा खरंय. पण एक खूप फायदा झाला. असं जड हं. एकदम काय माहिती म्हणजे कुठे जाऊन आले ना असं म्हणजे काय माहिती मला होता होता त्रास म्हणजे कुणाच्या इथे जेवण वगैरे केलं ना की मला हां. दुसऱ्या दिवशी ना उठताच येत नाही. आणि आज तसंच झालं मला नाही का अरे! उठताच येत नव्हतं. आणि मग आज तर एकादशी होती ना, देवपूजा पण हो. करायची होती. आणि म्हणलं स्वामी आज का मला असं होते असं. पाय नाही का असे ताई असे असे बांधलेत असं व्हायच होतं मला अरे, अरे, नाही अरे! का. हां, हां. तर मग म्हणलं आता मी कसं काम करू. आणि कपडे पण भरपूर होते आज माझे हं, धुण्याची. काल हं. जरा तिकडे मदत करायला गेले आणि संध्याकाळी केळवण पण घेतलं होतं नाही का, म्हणजे आई गं! हां. गावाकडच्या मुलाचं लग्न जमलं त्याला केळवण बरं. पण केलं. हां. थकूनच गेले. मला आज सकाळी उठताच आलं नाही. मग अरे! म्हणलं तशीच मी गेले, मुलीचं बोनाफाईड वगैरे काढायचं होतं शाळेतून आज. पण हं, तरी हं. मी तसंच गेले, तसंच ढकलत गेले नाही का. हं, आणि मग नंतर आल्यानंतर म्हणलं का आता अजिबात काही करायला नको, आपलं हं. काम केलं पाहिजे. महत्वाचं काम नसल्यामुळे असं झालं असेल. काम हां. बिम केलं सगळं. आणि मग नंतर आता हे आपले स्वामींचं हे येतंय ना पुण्यतिथी, तर मग मी ते हे सुरू केले रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप असं करते. मग अच्छा. बरोबर बरं वाटलं म्हणजे नाही का. मी ज्यावेळेस उठले पहिलं स्वामी स्तवन वाचते आणि नंतर एक माळ जप करते. हं. नित्यसेवेमध्ये आहे बघा स्वामी स्तवन, ते हां, पहिलं हां. वाचते. कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी ते पहिलं हो, वाचायचं. हो, हो. आणि नंतर एक माळ जप केली आणि मग नंतर 3 अध्याय घेतले. आणि नंतर हं. ती रक्षा होती ना पडलेली मंत्र हां. नामस्मरण करत तोपर्यंत. मग ती रक्षा पूर्ण पायाला वगैरे लावली. हं. आणि बरं म्हणजे मी म्हणलं तर बरं व्हायलाच पाहिजे मला नाही का. हां. असं पाय नाही असं धरल्यावानी नाही माझे पाय कुणी असं व्हायला पाहिजे नाही हां, का असं स्वामी. बांधल्यासारखे नको. हा बांधल्यासारखे नाही मला व्हायला पाहिजे. आज असं का होतंय, असं का होतंय. आणि मग स्वामींना फक्त म्हणलं की स्वामी असं माझं धरल्यासारखं नका हो करू हं. मला काम करायचंय. हं. मग थोड्या वेळाने नंतर मी उठले. हं. आणि झोप येत होती बरं का थोडी थोडी. पण 6:30 वाजून गेले ते. म्हणलं तर ते दिवे लागणीला नको झोपायला. आणि हां. मग निवांत मग आपलं म्हणलं तर पीठ मळून घेतलं आणि भाजी वगैरे केली, स्वयंपाक झाला. आणि हं. मग नंतर मला नाही का हळूहळू ती रक्षा लावल्यापासून नाही का ताई असं हं. हलकं हलकं इतकं हलकं ना. मी म्हणलं मी तर इंजेक्शन पण नाही केलं, कुठली गोळी पण नाही हं. घेतली. आणि इतकं छान नाही का. मग म्हणलं पहिलं ना उद्यापासून सगळं बाजूला काम ठेवायचं म्हणजे नाही का. हां. महत्वाचे डबे वगैरे करायचे. पण म्हणलं हं. पहिलं नाही का स्वामी बघत असतात म्हणलं की कधी येते, कधी बसती, कधी येते, कधी बसते. हां. तेच करत असतात. आणि मी म्हणते बरं का. पण आज खूपच अहो काय माहिती कसली परीक्षा बघितली, इतकाच हं. कंटाळा आहे. नाहीतर रोज माझी तुळशीची रांगोळी असते दारात नाही का. हो, आज हो. एकादशी असून काय माहिती आज मला खूप त्रास झाला. मग काय नाही काकांना होईल वगैरे ते. विचारलं, काका हां. म्हणे अगं तुला होतं ना त्रास नको जात जाऊ. पण म्हणलं काका असं सवासीन वगैरे असतं नाही तर म्हणता येत नाही ना हो हं, हं, सवासीनला. हं. पण म्हणे अगं एवढा त्रास होता तर नाही जायचं. काही काहींना नाही म्हणजे हे होत सूट होत नाही म्हणे जेवण हं. वगैरे नाही कुठलं. जायचं शहरात. आधी कोणाची नजर लागून जाते, काही होऊ हो ना शकतं. ताई तसंच तसंच झालं हं, सेम. हं. स्वामी काढतात पण आपल्या लेकराची नजर. हां, ते तर आहे. पण हो तरी ना. काही काहींना होतं ताई तसं. हो ना होत आहे. मला असं दोनदा तीनदा झालंय. आणि ते विचारलं तर काका पण म्हणे नको जात जाऊ. पण आपलं असं मन एवढं निर्मळ ठेवून जायचं की म्हणजे कसं हं, आता हं. जावंच लागतंय एकामेकाच्यात गेल्याशिवाय आपले पण होत संबंध नाही. चांगले राहत खरंय, नाहीत ना. खरंय, खरंय. सगळंच शेजार धर्म पाळावा पण ते लागतो ना सगळं. स्वतःवरूनच थोडंसं मीठ मोहरी ओवाळून घ्यायची मोहरी स्वतःच्या आपली ती डोक्यावरून. आपण फोडणीला घालतो ती का मोहरी. हां, हां. हा हा थोडंसं हा. मीठ आणि मोहरी स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा उचलून घ्यायचं. निघून बरं जाते बरं. वास आणि ते फ्लश हो. करून टाकायचं टॉयलेटमध्ये. हा हा हा. बरं झालं सांगितलं. असं हं. मला 2-3दा झालं बरं का ताई. म्हणून मी शक्यतो नाही का जाणं इतकं टाळते ना. हां, हां. आणि नाही जाईल तेवढं मला एकदम फ्रेश वाटतं असं म्हणजे दोन हो तीन वेळा ना? असा अनुभव आला. हं, मग हं. नाही गेलं तरी पण असं वाटतं ना की खूपच ही घमेंडी आहे बाई येत नाही कशाला तुम्ही. सगळाच विचार करते मी तर नाही का. वाईट वाटतं म्हणजे नाही का मन म्हणलं. पण जाऊ दे स्वामींनी एवढं छान आत्ताचा अनुभव खूपच चांगला होता माझा ना. काही खरंच राहिलं दुखायचं आणि किती हो एवढीच थोडीशीच रक्षा लावली मी. बरं. बाकीची माझ्या
म्हणजे नाही का ठेवते मी देवघरात साठवून. हो असे हो मुलं वगैरे कधी बाहेरून आले, त्यांचं काय दुखत असलं, बरोबर नाही का बरोबर. चिडचिड वगैरे करायला लावले, हो मग मी हो लावून देते. पण आहे स्वामींच्या विभूतीचा आणि खूप चांगला असर पडायला लागलाय मला तर बाबा. हो ना. त्याने हा ना खूप छान पडणार अनुभव दिला. पडणार पडणार. अनुभव पण खूप देतात स्वामी, खूप देतात. आणि मला ना पुन्हा अनुभवच आला नाही. मग म्हणलं ताईंचा तुमचं आठवलं ना, हा की हा ताई म्हणतात की एक अनुभव म्हणजे सांगितल्याशिवाय स्वामी लोक दुसरा अनुभव हा देणार नाही. हा. आणि आता 2 दिवस आपल्या महाराजांची पुण्यतिथी पण आली, मग मला बरोबर. दुसरा अनुभव घेते स्वामींकडून. मी म्हणलं ताई मी हा अनुभव शेअर करते, म्हणजे मला तुम्ही आणि आज दिलाच की, म्हणजे मी खूप दिवस झालं म्हणले आज किती तुम्ही अनुभव सुंदर. दिला पाहिजे स्वामी. दिलाच. खूप छान झालं स्वामींच्या हो, हो ताई. सुंदर सुंदर. मी शेअर करते हा ताई. हा, श्री स्वामी मी समर्थ ताई. समर्थ ताई.